नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्मेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. तर बघा, SSC GD भरती 2026 याच्याबद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे. तीच शेअर करण्यासाठी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर काय आहे ती अपडेट बघून घेऊया. तर बघा, SSC GD भरती 2026चं जे काही नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन आलेलं आहे आणि 31 डिसेंबर 2025पर्यंत या भरतीची प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज भरणं हे सुरू आहे. तो फुल व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही तेथे जाऊन तो बघू शकता की त्याची नोटिफिकेशनबद्दल मी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. फॉर्म भरायची डेट काय आहे, जागा किती आहेत, कोणत्या पदासाठी किती जागा आहेत वगैरे हे मी सगळं त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता. तर त्या भरती प्रक्रियेमध्ये एकूण ज्या जागा आहेत त्या 25,487 एवढ्या जागा आहेत आणि यापैकी 25,487 जागेपैकी पुरुषांसाठी 23,467 एवढ्या जागा आहेत, तर महिलांसाठी ह्या 2020 एवढ्या जागा आहेत. आता ह्या ज्या जागा आहेत त्या 25,487 आणि त्यांची जी काही मेल फिमेलमध्ये जे काही विभागणी झालेली आहे त्या जागा संपूर्ण भारत देशासाठी आहेत. तर आता या जागांमध्ये यामध्ये फक्त आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी किती जागा आहेत, त्यामध्ये एस सी कॅटेगरीसाठी किती, ST कॅटेगरीसाठी किती, OBC आहे, EWS आहे, जनरल आहे, अशा प्रकारे कास्ट वाईज जागा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ही जी माहिती आहे ही ऑफिशियल माहिती आहे. कालच या संदर्भामध्ये जे काही SSC GDची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती ही माहिती आलेली आहे. तर बघा, याच्यामध्ये याच्यात खूप असे घटक आहेत, जसं की BSF झालं, CISF झालं, CRPF झालं. तर यांना ज्या 25,487 जागा आहेत ह्या वेगवेगळ्या घटकामध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. तर बघा, BSF या घटकसाठी तर येथे 616 एवढ्या जागा आलेल्या आहेत आणि CISFसाठी या 14,595 जागा आहेत. तर पुढचा घटक आहे CRPF, त्याच्यासाठी 5,490 जागा आहेत. SSBसाठी 1,764 जागा आहेत. ITBPसाठी ह्या 1,293 जागा आहेत. आसाम रायफल्ससाठी या 1,706 जागा आहेत. SSFसाठी या 23 जागा आहेत. अशा टोटल मिळून 25,487 जागा या आहेत. ही जी माहिती आहे ही ऑफिशियल माहिती आहे, ती तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा पाहू शकता. परंतु त्या PDF मध्ये खूप बारीक याच्यामध्ये कॉलममध्ये माहिती देण्यात आलेली आहे, ती की जी मी माहिती तुम्हाला डायरेक्ट दाखवू शकत नाही. त्यामुळे ही माहिती मी लिखित स्वरूपामध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर मग सर्वात अगोदर जे काही SSC GD 2026चे जे काही भरतीचं नोटिफिकेशन आहे आणि त्यामध्ये जे काही जागा आहेत त्या महाराष्ट्र राज्याला किती आलेल्या आहेत हे आपण पाहणार आहोत. तर त्याची विभागणी ही 3 प्रकारे झालेली आहे. एक आहे नक्सल एरिया, जिथे काही नक्षलग्रस्त जे काही आपले जिल्हे आहेत तर त्या भागातील उमेदवारांसाठी वेगळ्या जागा सोडल्या जातात. त्याचबरोबर एक असतो जनरल एरिया, म्हणजे जिथे नक्षल प्रभावित नाही तो एरिया, तसा एरिया ज्यामध्ये महाराष्ट्रातील बहुतांश उमेदवार राहतात. त्याचबरोबर एक असतो बॉर्डर एरिया, पण महाराष्ट्र राज्याला कोणत्याही देशाची बॉर्डर नसल्या कारणाने बॉर्डर एरियामध्ये महाराष्ट्र राज्यासाठी पुरुषांना आणि महिलांना 0 जागा आहेत, कारण की महाराष्ट्र राज्याला कोणत्याही देशाची सीमा लागत नाही. तर आता आपण पाहूया की नक्सल एरियामध्ये पुरुषांसाठी किती जागा आहेत. तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता की नक्सल एरियामध्ये पुरुषांसाठी किती जागा आहेत ते आपण बघून घेऊया. तर बघा, SC कॅटेगरीसाठी नक्सल एरिया पुरुषांसाठी SC कॅटेगरीसाठी या 9 जागा आहेत. ST कॅटेगरीसाठी या 5 जागा आहेत. OBCसाठी या 25 जागा आहेत.
EWSसाठी 8 जागा आणि अनरिझर्व्ह ह्या म्हणजे जे काही उमेदवार आहेत ते ओपन कॅटेगरीचे त्यांच्यासाठी ह्या 41 जागा आहेत. आणि टोटल जर पाहिलं तर नक्सल एरिया मेल उमेदवारांसाठी या 88 जागा या महाराष्ट्र राज्यासाठी सोडण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर आता नक्सल एरियामध्ये जे काही फिमेल आहेत त्यांच्यासाठी महिलांसाठी महाराष्ट्रामध्ये किती जागा आहेत हे आपण पाहूया. तर बघा, SC कॅटेगरीसाठी 1 जागा आहे, ST कॅटेगरीसाठी पण 1 जागा आहे, OBCसाठी 1 जागा आहे, EWSसाठी 1 जागा आणि अनरिझर्व्ह जनरलसाठी या 3 जागा आहेत. असे टोटल 7 जागा ह्या नक्सल एरिया महिलांसाठी टोटल 7 जागा या सोडण्यात आलेल्या आहेत. तर बघा, पुढे आपण बघून घेऊया. अशा प्रकारे नक्सल एरियात जे काही फिमेल आहेत महिला त्यांच्यासाठी टोटल 7 जागा या महाराष्ट्र राज्यासाठी सोडण्यात आलेल्या आहेत. आता ही जी माहिती होती ही नक्सल प्रभावित जे काही आपले महाराष्ट्रातील जिल्हे आहेत तेथील उमेदवारांसाठी ही माहिती होती. आता जो काही महाराष्ट्रातील जनरल एरिया आहे जिथे कोणत्याही प्रकारचा नक्सल प्रभावित नाही त्या एरियाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही पाहू शकता की जे काही जनरल एरिया आहे त्यामध्ये मेलसाठी तुम्ही पाहू शकताय SC कॅटेगरीसाठी 111 जागा आहेत, ST कॅटेगरीसाठी 77 जागा आहेत, OBCसाठी 301 जागा आहेत, EWSसाठी 111 जागा आहेत, अनरिझर्व्ह जनरलसाठी या 492 जागा आहेत. असे टोटल या 1092 जागा ह्या मेल पुरुषांसाठी देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर जिथे फिमेलसाठी किती जागा आहेत ते देखील आपण पाहूया. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकताय बघा, SC कॅटेगरीसाठी या 10 जागा आहेत, ST कॅटेगरीसाठी या 8 जागा आहेत, OBCसाठी 26 जागा आहेत, EWSसाठी 11 जागा आणि अनरिझर्व्ह जनरलसाठी या 40 जागा. अशा टोटल 95 जागा महिलांसाठी या जनरल एरियासाठी ह्या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. जर तुम्ही पाहिलं तर टोटल 95 एवढ्या जागा जनरल कॅटेगरीसाठी महाराष्ट्र राज्यासाठी सोडण्यात आलेल्या आहेत. तर SSC GD भरती 2026 करिता आता ज्या काही एकंदरीत जागा पाहिल्या ज्यामध्ये आपण नक्सल एरिया घेतला, जनरल एरिया घेतला, तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की जनरल एरियाच्या 1 जागा पुरुषांच्या, जनरल एरियाच्या 95 जागा या महिलांच्या आहेत. तर जनरल एरियाच्या पुरुषांच्या जागा या 88 आणि नक्सल एरियाच्या महिलांच्या जागा या 7. तर अशा एकंदरीत जर पाहिलं तर 1282 एवढ्या जागा या SSC GD भरती 2026 करिता महाराष्ट्र राज्यासाठी सोडण्यात आलेल्या आहेत. आणि ह्या ज्या 1282 जागा आहेत या 25,487 पैकी आहेत. आणि ही जी काही भरती आहे ही आणि यासाठी ज्या काही जागा सोडण्यात आलेल्या आहेत या 25,487 या जागांमध्ये वाढ होणार आहे. कारण की आत्ताच एक मी पेपरमध्ये बातमी वाचली आहे की यामध्ये महिलांच्या आणखी 5,000 जागा ॲड होणार आहेत. आणि तुम्ही मग विचार करू शकता की एकंदरीत जर पूर्ण भारत देशामध्ये पाहिलं तर या जागा 30,000पर्यंत जाणार आहेत. परंतु भरती प्रक्रिया सुरू असताना या SSC GD भरतीच्या जागा या वाढत असतात आणि याच्या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळेस वाढलेल्या आहेत. जेवढे सुरुवातीला व्हॅकन्सी निघते त्याच्यापेक्षा जास्त जागा हे फायनल मेरिट येईपर्यंत वाढत असतात. त्यामुळे आत्ता जरी महाराष्ट्र राज्याला 1282 एवढ्या जागा दिसत असल्या तरीही रिझल्ट येईपर्यंत याच्या काही जागा आहेत त्या दुप्पट होऊ शकतात. याच व्हिडिओ मी तुम्हाला SSC GD 2026 मध्ये जे काही 25,487 जागांची भरती निघाली होती त्यामध्ये महाराष्ट्र राज्यासाठी किती जागा आहेत याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती, त्याचबरोबर कॅटेगरी वाईज तुम्हाला जागा किती आहेत हे सांगण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये केलेला आहे. तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.